तर मग गाईज आता आम्ही इथे बॅटर भरतोय. काश हे ओरिजिनल असते तर. त्याला ठेवणे इम्पॉर्टंट कारण की तिचे ब्लाऊज मी फिटिंग करून घालू शकते. दे बस कर. हे गाईज, तर आज मी ही साडी घालणार आहे आणि याच्यावरती मी हा ब्लाऊज घालणार आहे जो की खूप जुना ब्लाऊज आहे, पण इट्स ओके. आणि मी याच्यावरती हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे, तुम्ही बघू शकता. पण हा मी माझ्या मॉमसाठी स्टिच केलेला आहे. तर हा ब्लाऊज माझी मॉम घालणार आहे आणि आता मी आवडतेच. चला, खूप छान असा लुक करणार आहे क्रिएट मी. तर इथे आहे माझा सेट. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी जी साडी विअर केलेली आहे ती साडी इतकी सुंदर आहे की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मी या साडीची लिंक तुम्हाला डेफिनेटली शेअर करेन आणि या साडीवर मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. दाखवते तुम्हाला, थांबा. मी दाखवलेला आहे आत्ताच तुम्हाला, तरी पण मी तुम्हाला दाखवते. आणि या साडीवरचा ब्लाऊज मी माझ्या आईच्या मापाने शिवलेला आहे. सो कारण की तिचे ब्लाऊज मी फिटिंग करून घालू शकते, पण माझे ब्लाऊज ती नाही घालू शकत, तर मी तिच्या मापाने शिवलेला आहे. आणि या साडीवर मी जो ब्लाऊज घातलेला आहे तो खूप जुना आहे आणि खूप सुंदर आहे. मी दादरमधूनच घेतलेला, पण स्ट्रीट मार्केटमधून नाही घेतलेला, शॉपमधून घेतलेला आहे. आणि ब्लाऊज इतका सुंदर आहे, जर मला त्या शॉपचं नाव आठवलं तर मी डेफिनेटली शेअर करेन. तर चला गाईज, मी तुम्हाला साडी दाखवते कशी आहे, ब्लाऊज पण दाखवते आणि चालू करते. सो गाईज, या साडीचे फॅब्रिक इतके सुंदर आहे की मी तुम्हाला आता शब्दात नाही सांगू शकत. खूप छान साडी आहे, खरंच खूप छान आहे. आणि हा ब्लाऊज तर इतका सुंदर आहे आणि साडीला जे पदराला ते त्यांनी दिलेलं आहे ते इतकं सुंदर आहे. ओ माय गॉड, सिरियसली खूप छान वाटत आहे हे. आणि असं जे पदराला असतं ते मला फार आवडतं, त्यामुळे मी अशा साड्या सिलेक्ट करते ज्या की हे असे पदर असतात त्याला, आणि खरंच छान वाटतं हे. आणि हा ब्लाऊज मी जसं की तुम्हाला सांगितलं दादरमधून घेतला होता, पण स्ट्रीट मार्केटमधून नाही घेतलेला, शॉपमधून घेतलेला आहे. जर मला शॉपचं नाव आठवलं तर मी डेफिनेटली शेअर करेन तुमच्यासोबत. तर चला गाईज, माझे जे राहिलेले व्हिडिओ आहेत ते मी कंप्लीट करते आणि मग त्याच्यानंतर चालू करते. भेटते थोड्या वेळाने, बाय. हे गाईज, तर माझे सगळे व्हिडिओ काढून झालेले आहेत. तर चला, आता मी आवरत आहे. तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलते. असं पण मी तुमच्याशी लाईव्हमध्ये बोलतच असते, तर म्हटलं थोडंसं आवरताना पण मी तुमच्याशी बोलते, कारण की माझ्याकडे जास्त वेळ नसतो. तर म्हटलं कॅमेरा स्टार्ट करावा आणि जर माझ्याकडे वेळ आहे तर थोडंसं बोलावं तुमच्याशी. सो हे आर्टिफिशियल आहे, ओरिजिनल नाही. काय हे ओरिजिनल असतं तर हे गाईज, आपण कधी कधी इतके घाईमध्ये असतो की आपण काय घेतो हेच समजत नाही. आणि मी घाईमध्ये घेतला होता मोठा कांदा आणि बटाटा घेतला होता छोटा. सो मी परत कांदा आणण्यासाठी गेले आणि मी छोटा कांदा घेऊन आले आणि लसूण पण घेऊन आले. आणि लसूण इतका जास्त महाग झाला आहे की मी नाही सांगू शकत तुम्हाला आता. सो ओला लसूण होता तर थोडा उन्हामध्ये ठेवला आहे. 2 days later. हे गाईज, गुड आफ्टरनून. आणि हा कोण आहे गेस करा. आणि हा लसूण सोलत आहे. आणि आज आहे व्लॉगचा दुसरा किंवा तिसरा दिवस आणि माझी सिस्टर आली आहे. तर आज आम्ही बेत केला आहे की आम्ही बनवणार आहोत चिकन मोमोज. आणि त्यासाठी मी सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. तर चला स्टार्ट करूया. सो गाईज, चिकन मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि यामध्ये मी कांदा ॲड करत आहे आणि फक्त आलं लसणाची पेस्ट ॲड करत आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करत आहे. थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. तुम्हाला नको हवी असेल तर तुम्ही स्किप करू शकता. छान असं मिक्स करायचं आहे आणि आपलं मोमोचं बॅटर तयार झालेलं आहे. तर इकडे मी एक साईडला आता बनवत आहे चटणी. त्यासाठी मी टोमॅटो, लसूण आणि आपली सुकी मिरची घेतलेली आहे लाल. आणि माझी बहीण मळत आहे पीठ, कारण की सगळ्यांना थोडं थोडं काम दिलेलं आहे. सो गाईज, पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे टोमॅटो पण चांगला स्टीम होत आहे. तर आता आपण मोमोज बनवूया, चला. मराठीत बोल ना. काय कोणी दिले हिंदीने बात करायला आहे. इकडे ये गुंडू, इकडे ये. बघ, असं घ्यायचं, असं धरायचं. चिटकत आहे, चिटकत आहे. थांब, आता राहू दे, चालू ठेव.
दे. तर मग गाईज आता आम्ही ह्यात हे बॅटर करतोय, बॅटर भरतोय. तुम्ही बघू शकता. हे बघ, हे मी नवीन शिकली आता, माहिती का? बघा, हे बघ, हे असं करायचं, हे असं, ठीक आहे. हे परत असं, हे असं, हे असं, परत हे असं, असं असं, हे असं असं. मी आणि आजीने त्यावेळी हे करण्यामध्ये पूर्ण. तर बघू शकता हे शेप मस्त आहे, एकदम ठीकठाक. आता ह्यात ठेवलं तर ठेवताना बघ ना, बरं घ्या अजून थोडंसं. असं नाही रे, असं ठेवायचं नाही का अजून? नाही ठेवायला. हे सध्या आम्ही डिशवर ठेवलं. असंच ठेवू कॅमेरा. तर मग आपण बघू शकता की आमच्या इथे एवढे मोमोज झालेले आहेत. बघा इकडे खूप नाही नको घेऊ खाली, अर्धी दिसते. हे घे नाचलेलं चांगला आहे. बघू शकता. तुला बा, तुला असं पकडायचं आणि असं टाकायचं. आपण याला कुठला पण शेप लावू शकतो. आपल्याला चला थोडीशी राहिली आहे, तर मी वरती आता ॲडजस्ट करतो. आणि तुला याच्यासाठी धरायला लावलं आहे की मी आता गॅस चालू. मला पकडू नको, तो हाताला तेल लावले अक्क. तर मग आपल्याला अशा टाईपचं पकडतं की इंटरनॅशनल दिसलं पाहिजे तुला. आमच्याकडे असं फिरवायचं चालू होतं यार. बरं चला आता मी कॅमेरा दाखवते म्हणजे. तर असे ठेवायचे नसते आपल्याला. म्हणजे आपण असं पण ठेवू शकतो आणि कसं पण ठेवू शकतो, जेणेकरून जास्त जागा राहील. असं म्हण. आणि भाषा जागा वाचवायची असेल तर असं ठेवा. म्हण ना, जागा वाचवायची असेल तर असं ठेवा. जागा वाचवायची असेल तर असं ठेवू शकता आपण. असेल तर तर आमची चटणी पण झाली आहे इथं. चटणी नाही झाली अजून. आपण तर चटणीच बोलतो, चटणी. तुम्ही निघा मग, इथे तिकडे दरवाजा आहे. आमच्याकडे शुद्ध मराठी बोलतात. पैसेच नाही बोलले का? बघू. Oh my god, look at this. सो गाईज, इतकी कॉमेडी झाल्यानंतर, ॲक्च्युली इतकी कॉमेडी केल्यानंतर सगळे मोमोज तयार झालेले आहेत. आणि आता हे मी 25 मिनिट्ससाठी स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि इथे मी टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर चला आता फोडणी देऊया. आणि ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता फोडणी किती छान बसली आहे. टॅन तर फायनली चिकन मोमोज झालेले आहेत तयार. आणि चला आता तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते. आणि गाईज, छेन खूप छान असे झालेले आहेत. आणि आता आम्ही सगळेजण खाणार आहोत. चला खाऊया आणि तुम्ही पण या खायला.